ताई, हे कानातले जातात का ग या ड्रेसवर? ताई सांग ना. काही घाल ग, काय फरक पडणार आहे? माझी इतकी सुंदर तर दिसणारच नाहीये. ऍक्च्युली मी तुझ्यासारखी सुंदर दिसू शकत नाही आणि तू माझ्यासारखी होऊ शकत नाही. काय गंमत आहे नाही? टोमणा ए नाही ग. मार मार, टोमणे मार. आता काय बुवा, सासरची गाडी येणार आहे तुला घ्यायला. अगं मी नाहीच म्हटलं होतं, पण नीलच्या आई ऐकतच नाही ग. ऐकतच नाही म्हणे. लग्नानंतर तुझी सासू तुझं काहीच ऐकणार नाही ना, तेव्हा तुला कळेल. रोज भांडणं होतील घरात. कशाला होतील भांडणं? मी ऐकेन ना त्यांचं. अच्छा, झाली तयारी तुझी? आणि काय ग हे वेगळा ड्रेस घाल ना. आई, अगं सासरी निघालीस ना तू. आई, वेगळा ड्रेस घालून अशी काय वेगळी दिसणार आहे ग ती? तू गप्प बस. आई चांगला ड्रेस आहे आणि बरी दिसते की नाही? आणि आई अगं मी किती तयार झाले तरी ताई एवढी सुंदर दिसणार आहे का? हे बघ, तू जशी आहेस ना तशीच त्यांना आवडलीस, हो ना? आणि छान दिसतेस तू. बरं चल, वच्ची आत्या आल्या. हो. काय वच्ची आत्या? म्हणजे आता हिला एकटंही जावत नाहीये का गाडीने? अच्छा अच्छा, रस्त्यावर पायघड्या घालणार आहेत नाही का? संपदा, तू कुचकटपणा करू नकोस. आत्ताच ऑफिस मधून आलीस ना, जा हातपाय धू आणि देवासमोर दिवा लाव. ही अनिता एकटी काय काय करणार आहे? आई, मला कंटाळा आलाय, तू लाव. हे बघ, तू उगीच चिडचिड करू नकोस. आम्ही देशमुखांकडे जातोय. तुझ्या लग्नाची बोलणी तर करायला हवीत ना. खरंच? आई, तू एकटीच जातीयस? नाही, बाबा पण येत आहे आणि कदाचित काका काकू पण येते. वच्ची आत्या बोलल्यात देशमुखांशी. आणि हे बघ बाळा, असं सारखं तोडून तोडून बोलू नये ग कुणाला. त्यातून आता तुम्ही दोघी 4 दिवसाच्या पाहुण्यात एकदा आपापल्या घरात गेलात ना, की तुमचे हसरे चेहरेच मला जगण्याचं बळ देणार आहे. कसं कळत नाही बाळा तुला? हसत राहा ग सारखं.